मुंडवा जमीन प्रकरणी आता मुद्रांक शुल्क विभाग कारवाई करतोय. नेमकी ही कारवाई काय असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत जॉईंट IGR राजेंद्र मोठे सर आहेत. सर, नेमकी आता एक चौकशी समिती नेमली, तुम्ही अध्यक्ष, काय नेमके याच्यात आता केलं जाणार आहे? मुंडवा जमीन प्रकरणात, खरेदी विक्री प्रकरणात जो मुद्रांक शुल्क बुडवण्यात आलं आहे याच्या चौकशीसाठी माननीय IGR साहेबांनी माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. 7 दिवसात त्याचा अहवाल आम्ही सबमिट करत आहोत. त्याचबरोबर याच्यात जे दोषी आहेत, प्रायमा फेसिया तत्कालीन सब रजिस्ट्रार रवींद्र तारू यांच्यावर आम्ही निलंबनाची कारवाई केलेली आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये शासनाची फसवणूक ज्यांनी केलेली आहे, खोटे कागदपत्र जमा करून किंवा ते कागदपत्र ॲक्सेप्ट करून, त्यांच्याविरुद्ध देखील फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सर, या संदर्भात जो शुल्क जे झाले त्याच्यावरून खरं तर गोंधळ सुरू आहे 500 रुपयाच्या, याच्या संदर्भात काय होणार आहे? नाही, 2023च्या उद्योग विभागाच्या धोरणानुसार याच्यामध्ये डेटा सेंटरसाठी IT साठी मुद्रांक शुल्कमध्ये सवलत दिलेली आहे. त्यानुसार लेटर ऑफ इंटेंट या कंपनीने सादर केलं होतं. फक्त लेटर ऑफ इंटेंट ग्राह्य धरायचं आहे की एलिजिबिलिटी सर्टिफिकेट ग्राह्य धरायचं आहे, याबाबत इंडस्ट्री डिपार्टमेंटकडून खुलासा किंवा स्पष्टीकरण घेण्यात येईल. त्यानुसार 5% जी ड्युटी आहे ती त्यांना माफ होऊ शकते किंवा कसं ते तपासण्यात येईल. मात्र सब रजिस्ट्रारनी 2% जे आहे मेट्रो सेस आणि LBT सेस हा माफ नाही आहे, तो वसूल करणं आवश्यक होतं, तो वसूल केलेला नाही. त्याबद्दल त्या संबंधित कंपनीला नोटीस देखील देण्यात आलेली आहे. किती असेल साधारणतः हे? जमिनीची किंमत आहे 2,94,00,000. त्याच्यानुसार हा साधारण 5,99,00,000 रुपये महसूल, म्हणजे 2% ड्युटी होते 6 कोटीच्या. अनियमितता झाली म्हणजे सगळे 6 कोटी रुपये जे LBT आणि ही वसूल केलेली ही अनियमितता झालेली, म्हणूनच संबंधितांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली. आपण आता याच्या संदर्भात गुन्हाही दाखल करण्यासाठी एक पत्र दिले. काय नेमकं ते पत्र आहे, कुणाच विरोधात हे सगळा गुन्हा दाखल होईल? नाही, आता ज्यांनी बंद झालेला 7/12 शासनाकडे जमा करून त्याच्यावर खरेदी खत नोंदवलं त्यांच्याविरुद्ध देखील, आणि ज्यांनी तो 7/12 ग्राह्य धरून खरेदी खत नोंदवलेला आहे त्या संबंधित म्हणजे सब रजिस्ट्रार विरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले. दुसरीकडे असं की मुळशी आणि हवेली त्या जो काही कागदपत्र आहेत त्याच्यावर लिहिले, तो टेक्निकल इश्यू आहे. तो मुंडव्याचीच जमीन आहे आणि रजिस्ट्रेशन बावधनला आपण कुठेही रजिस्ट्रेशन करू शकतो पुण्यामध्ये. मुळशी आणि त्याचा विषय याच्याशी रिलेटेड नाही. दुसरी गोष्ट की तहसीलदार यामध्ये होते का, ते तहसीलदारांवर कारवाई झाली का, आणि नेमकी या तहसीलदारांवर जी दुपारी एक पत्र आलं त्याचा काय विषय आहे? मी याबाबत महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तुम्हाला सांगू शकेल. सर, म्हणजे आता याच्या संदर्भात किती दिवसात तुम्ही हा अहवाल देणार आहे, काय कारवाई होईल जर हे सगळं हे सापडलं असेल तर? आम्ही मुद्रांक विभागाचा जी चौकशी आहे त्याचा 7 दिवसात अहवाल देणार आहोत. याच्यानंतर काय कॉम्प्रेहेन्सिव्ह इतर विभाग याच्यात सामील असतील तर शासन त्याबाबत निर्णय घेईल. आता गुन्हा दाखल करण्यासाठी तुम्ही पत्र दिले? होय. नक्कीच आपण पाहतोय की मुंडवा प्रकरणी आता मुद्रांक विभागाने जे आहे ती गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे. याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. एकूणच एक समिती जी आहे ती नेमलेली आहे आणि त्यांनी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष जॉईंट IGR सर जे राजेंद्र मोठे आहेत ते आता आपल्याशी सांगत होते. एकूणच जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल असे या ठिकाणी सांगण्यात आले. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.